रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना अतिशय चुकीचं विधान मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. या त्यांच्या विधानाचा आणि त्यांचा राज्यभर निषेध होत आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्यावेळी आपल्या महामानवांचा अपमान केला जातो असा आमचा आरोप आहे. कारण आपण जर पाहिलं मध्यंतरी भारतीय जनता पार्टी सरकार होतं, पण त्याच दरम्यान RSSचे स्वयंसेवक भगतसिंह कोश्यारी आपल्या राज्याचे राज्यपाल होते, त्यांनी सुद्धा महामानवांचा अपमान केला होता. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते गप्प होते. आणि आता मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा असाच अपमान रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा केला आहे. आता सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते गप्प आहेत, कोणती कारवाई करत नाही. ज्या वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार येतं त्यावेळेस अशा लोकांची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून येते. त्यामुळे आता बहुजनांनी जागं झालं पाहिजे. पुढे जाऊन सांगतो, महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे. या पक्षाच्या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रा आहे. तरी सुद्धा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राज ठाकरे आता एवढं होऊन सुद्धा एवढा रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा अपमान या राहुल सोलापूरकरनी केला आहे, तरी सुद्धा माननीय राज ठाकरे गप्प का, हे सुद्धा बहुजनांनी आता ओळखलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.